नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट म्हणजेच पोट व लिव्हर तज्ज्ञ, मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. आज आपल्या चर्चेचा विषय आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजेच IBS, ज्याला आपण मराठीमध्ये चिडचिडे आतडे असं बोलू शकतो. IBS हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि तो भारतातील जवळपास 15 ते 20% रुग्णांना IBSचा त्रास आहे. IBS एक फंक्शनल डिसऑर्डर आहे. थोडक्यात म्हणजे IBS मध्ये आपल्या आतड्यांचे स्ट्रक्चर, रचना ही नॉर्मल असते, फक्त त्या आतड्यांच्या किंवा पचनसंस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे आपल्याला IBS ची लक्षणे जाणवतात. IBS हे प्रामुख्याने वय वर्ष 50 पेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये कॉमन असते. तसेच जर एखाद्याला फॅमिली हिस्ट्री असेल IBSच्या लक्षणांची, तर अशा व्यक्तीमध्ये IBS ची लक्षणे जाणवतात. तर आपण जाणून घेणार आहोत IBS ची लक्षणे काय असतात, IBS चे प्रकार काय असतात, त्यामागील कारणं काय आहेत आणि IBS च्या रुग्णांमध्ये आम्ही काय चाचण्या करतो आणि त्याच्या पुढील उपचाराबद्दल आणि समज आणि गैरसमजबद्दल. IBS ची प्रमुख लक्षणं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला 3 महिने किंवा दीर्घकाल जर वारंवार खालील लक्षणं असतील तर त्याला IBS असू शकतो. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पोटात त्रास होणे, पोट दुखणे आणि हे पोट दुखणे जे आहे ते शौचाला गेल्यानंतर कमी होते किंवा पोट दुखणे बंद होते. याबरोबरच वारंवार शौचास जावे लागणे, शौचास पातळ होणे, ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. या व्यतिरिक्त शौचास साफ न होणे किंवा शौचास कडक होणे किंवा अधूनमधून शौचास पातळ होणे किंवा शौचास साफ न होणे यासारखी लक्षणं IBSच्या पेशंटमध्ये असतात. तसेच पोट फुगणे आणि पोटामध्ये गॅस झाल्यासारखे वाटणे, पोट गच्च झाल्यासारखे असं वाटणे, तसेच शौचामध्ये आव पडणे किंवा म्युकस किंवा सफेद पदार्थ शौचामध्ये येणे ही सर्व लक्षणं IBSची आहेत. या व्यतिरिक्त जर एखाद्या रुग्णामध्ये ही लक्षणं 50शी नंतर जाणवत असतील किंवा शौचामध्ये रक्त जात असेल, त्याला अवेळी झोप मोडून त्याला शौचास जावे लागत असेल किंवा भूक मंदावली असेल, वजन कमी होत असेल, ताप, उलट्या यासारखी लक्षणं असतील तर ही नक्कीच IBSची नसतात. या व्यतिरिक्त जर एखाद्या रुग्णाच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर 40च्या अगोदर पचनसंस्थेचा कोणता कॅन्सर असेल तर अशा व्यक्तींनी आपल्या गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं असतं आणि आपल्याला IBS नसून दुसरा कोणता आजार आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण जाणून घेऊया IBSचे प्रकार काय असतात. तर IBS हे प्रामुख्याने 3 प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे IBS डायरिया म्हणजेच त्याला आपण अतिसार असं म्हणतो. यामध्ये रुग्णाला वारंवार शौचास जावं लागतं आणि शौचाला पातळ होते. दुसरं असतं IBS कॉन्स्टिपेशन. यामध्ये शौचाला कडक होते किंवा शौचास 1-2 दिवस होत नाही आणि जर एखाद्या व्यक्तीस शौचास वारंवार जावं लागतं पण त्याला पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही, याला IBS कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिश्रित IBS मिक्स. यामध्ये अतिसार आणि बद्धकोष्ठता हे आलटून पालटून लक्षणं जाणवतात. यानंतर आपण जाणून घेऊया की IBS म्हणजेच इरिटेबल बाउल सिंड्रोम होण्यामागची कारणं काय असतात. तर यामध्ये प्रमुख कारण म्हणजे आपल्या ब्रेन गट ॲक्सिस मध्ये म्हणजेच मेंदू आणि पचन संस्थेमध्ये जे काही कम्युनिकेशन आहे यामध्ये जर बिघाड झाला तर आपल्या आतड्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि त्यामुळे IBS ची लक्षणं जाणवतात. हे होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे रोजच्या जीवनातील ताणतणाव, घरातील लहानपणी जर एखाद्या व्यक्तीच्या मनावर काही आघात झाला असेल, अवेळी जेवण, झोप व्यवस्थित न घेणे यामुळे आतड्यांच्या कार्यप्रणालीत बिघाड होतो. आता आपण जाणून घ्या नेमकं आतड्यांच्या कार्यप्रणालीत बिघाड होतो म्हणजे नेमकं काय. तर यामध्ये कधी आतडे मूव्हमेंट करतात त्यामुळे अन्न लवकर शौचातनं बाहेर पडतं, त्याला जुलाब होतात किंवा आतड्यांची हालचाल मंदावते त्यामुळे त्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आणि या आतड्यांचे वारंवार जर आपल्याला इन्फेक्शन होत असेल तर आपल्याला पोस्ट इन्फेक्शियस IBS यासारखी लक्षणं जाणवतात.
काही थेअरीज आहेत ज्यामध्ये जर गव्हामध्ये एक आपल्याला ग्लुटेन नावाचं पदार्थ असतो, त्याची हायपर सेन्सिटिव्हिटी काही रुग्णांमध्ये असते, त्यामुळे सुद्धा IBS सारखे लक्षणं जाणवू शकतात. तसेच काही व्यक्तींना कार्बोहायड्रेट पचवण्यास त्रास होतो, त्यामुळे त्यांना पोटात गॅस होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्याच्यामुळे IBSची लक्षणं होतात ती म्हणजे जेवणामध्ये तिखट, तेलकट, मैदायुक्त पदार्थ, फास्ट फूड हे घेतल्यामुळे सुद्धा आणि अवेळी जेवण केल्यामुळे, झोप चांगली न घेतल्यामुळे सुद्धा IBSची लक्षणं आपल्याला जाणवू शकतात. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की आपल्या आतड्यांमध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात आणि काही वाईट बॅक्टेरिया असतात. तो बॅलन्स व्यवस्थित असल्यामुळे आपलं शरीर निरोगी असतं. पण जर हा गट मायक्रोबायोटा म्हणजे चांगल्या बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया मधला बॅलन्स बिघडला, त्यामुळे सुद्धा इरिटेबल बाउल सिंड्रोम होऊ शकतो. यानंतर आपण जाणून घेऊया की जेव्हा आमच्याकडे इरिटेबल बाउल सिंड्रोमचा एखादा रुग्ण येतो, त्यावेळेस त्यामध्ये आम्ही काय तपासण्या करतो आणि त्याचं निदान कसं करतो. तर IBSचं निदान हे प्रामुख्याने जेव्हा एखादा रुग्ण आमच्याकडे येतो, त्याची लक्षणांबद्दलची हिस्ट्री विचारतो, एक्झामिनेशन करतो आणि त्या बेसिसवर IBSचं निदान होतं. पण IBSच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार आम्ही त्या रुग्णांमध्ये काही तपासण्या करतो, जेणेकरून त्याचं निदान योग्य व्हावं. त्यामध्ये काही रक्ताच्या तपासण्या असतात. त्या रक्ताच्या तपासण्यांमध्ये कंप्लीट ब्लड काउंट म्हणजे CBC, ESR, थायरॉइड फंक्शन टेस्ट, शुगर यासारख्या रक्ताच्या तपासण्या, स्टूल रुटीन मायक्रोस्कोपी आणि काही रुग्णांमध्ये कोलोनोस्कोपी म्हणजेच मोठ्या आतड्यांची दुर्बिणीची तपासणी करण्यासाठी सांगतो. तर जर एखाद्याला IBSची लक्षणं असतील, पण त्याबरोबरच जर त्याला शौचातनं रक्त जात असेल, त्याची भूक मंदावली असेल, वजन कमी होत असेल किंवा रात्री अवेळी शौचाला जावं लागत असेल आणि घरामध्ये जर त्याला फॅमिली हिस्ट्री असेल पचन संस्थेच्या कॅन्सरची, तर अशा रुग्णांनी नक्कीच ही जस्ट IBSची लक्षणं नाहीत आणि ती या लक्षणांमागील कारण दुसरं काही असू शकतं, यासाठी आपल्या गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. IBS हा आजार मी जसं सांगितलं की हा दीर्घकालीन चालणारा आजार आहे. याचे काही दीर्घकालीन आपल्या शरीरावर दुष्परिणाम नाही किंवा यामुळे आपल्याला काही मोठा आजार होत नाही, जीवघेणा आजार होत नाही. हा आजार जीवघेणा नाही. या आजाराची लक्षणं असणाऱ्या व्यक्तीचं क्वालिटी ऑफ लाईफ हे डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे त्याला थोडा त्रास होतो. आता जाणून घेऊ की IBS बद्दल काही समज आणि गैरसमज आहेत. यामध्ये काहींना वाटतं की IBS हा बरा होणारा नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की IBS हा व्यवस्थित आपल्या आहारात बदल केल्याने, लाईफस्टाईल चेंज केल्याने, रेग्युलर व्यायाम केल्याने याच्या लक्षणांमध्ये आपण नियंत्रण आणू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. तसंच दुसरा एक गैरसमज आहे की IBS हा एक मानसिक आजार आहे. नक्कीच हा मानसिक आजार नाही. फक्त आपल्याला येणाऱ्या स्ट्रेस किंवा ताणतणावामुळे याची लक्षणं वाढतात. ताण हा एक घटक आहे ज्यामुळे IBSची लक्षणं जाणवतात. नंतर तिसरा गैरसमज आहे की IBS असणाऱ्या रुग्णांना पचन संस्थेचा कॅन्सर होतो. तर नक्कीच मी जसं सांगितलं, IBSच्या रुग्णांना पचन संस्थेचा कॅन्सर होण्याचे चान्सेस हे वाढलेले नसतात. तर मित्रांनो, हे झालं IBS बद्दल. आपण पुढील व्हिडिओमध्ये IBSच्या उपचाराबद्दल जाणून घेऊया. तसेच IBSच्या रुग्णांनी त्यांच्या आहारामध्ये काय बदल करायला हवे, त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल करायला हवे याबद्दल जाणून घेणार आहोत. जर IBS बद्दल अजून काही शंका असतील तर आपण मला medilivhospital@gmail.com इथे ईमेल करू शकता किंवा 8080883074 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पोट आणि लिव्हरच्या आजारांविषयी किंवा आपल्या हेल्थ विषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.